तुम्ही आहात दयाळू. तुम्ही आहात दयाळू, प्रेमळ, नाजूक आणि परोपकारी. स्वच्छता, टापटीप आणि उत्तम आकलन शक्ती, मोकळा स्वभाव, मनमुराद हसणे, तरीही काहीशी लहरी. कोण असेल बरं ही रास? तर असे हे वर्णन फक्त कर्क राशीचेच असू शकते. नमस्कार. आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे. आज आपण कर्क राशीची माहिती घेणार आहोत. कर्क राशीवर चंद्राचा अंमल आहे. या राशीची व्याप्ती 90 अंशापासून ते 120 अंशापर्यंत आहे. यामध्ये पुनर्वसू, पुष्य आणि अश्लेषा ही नक्षत्रे येतात. कर्क राशी ही चर आणि स्त्री रास आहे, त्यामुळे ही रास जलतत्वाची पण मानली जाते. या राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या व्यक्ती अत्यंत दयाळू, प्रेमळ, परंतु काही प्रमाणात लहरी सुद्धा असतात. ज्याप्रमाणे आकाशातील चंद्र हा आपल्याला खूप आवडतो, कारण आपण त्याच्यावर प्रेम करतो आणि प्रेम ही संकल्पना चंद्राशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे कर्क रास ही सुद्धा अत्यंत प्रेमळ आहे. परंतु चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेनं बदलतो, त्याप्रमाणे या कर्क राशीचे जे काही मूड आहेत ते नेहमी बदलत असतात. त्यामुळे या व्यक्ती प्रेमळ आणि लहरी जरी असल्या तरी सुद्धा सेवाभावी वृत्तीच्या असतात. भिडस्त स्वभाव, परंतु तरीही बोलक्या स्वभावाच्या असतात. कशाही परिस्थितीमध्ये या व्यक्ती जुळवून घेतात. परंतु या व्यक्ती शारीरिक व्याधीला मात्र घाबरत असतात. यांची निर्णय शक्ती अपुरी असते. या राशीची जर का काही उदाहरणे आपल्याला घ्यायची असतील तर महात्मा गांधी, लता मंगेशकर, मीना कुमारी, शबाना आझमी, किशोर कुमार यासारखी काही उदाहरणे आपण पाहू शकतो. जर का महात्मा गांधींचं उदाहरण पाहायचं असेल तर महात्मा गांधींनी अहिंसक पद्धतीने आपलं स्वातंत्र्य मिळवलं आणि हे फक्त कर्क राशीच्या व्यक्तीला जमू शकतं. त्याचप्रमाणे जर का पंडित नेहरूंचा विचार केला तर त्यांनी सुद्धा युद्ध न करता स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे पंडित नेहरूंनी त्यांच्या बुद्धीच्या सामर्थ्यानं त्या ठिकाणी त्यांनी अगदी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ही एवढी बुद्धिमत्ता ही कर्क राशीच्या व्यक्तींकडे असू शकते. त्याचप्रमाणे लता मंगेशकर यांचं उदाहरण घ्यायचं तर अत्यंत हळव्या स्वभावाच्या, भावपूर्ण गाणी गाणाऱ्या, अतिशय सुंदर अशी गाणी गाणाऱ्या या लता मंगेशकर आहेत. आणि त्यामुळं भावनांचा जो काही संबंध आहे तो संपूर्णपणे त्या गाण्यामध्ये त्यांनी ओतलेला आहे आणि म्हणूनच कर्क रास ही त्यांना लागू पडते. अशाच पद्धतीची अनेक उदाहरणे आपल्याला समाजात सुद्धा पाहायला मिळतात. कर्क रास कधी कधी अत्यंत आनंदी तर कधी कधी अत्यंत दुःखी असे चढ उतार यांच्या स्वभावामध्ये होत असतात. या व्यक्ती भावनाप्रधान आणि प्रेमळ, दयाळू असल्यामुळे हे असे चढ उतार त्यांच्या स्वभावात होतात. या व्यक्ती प्रपंचामध्ये चांगल्या पद्धतीनं यशस्वी होतात, कारण त्यांचा स्वभाव एकीकडे प्रेमळ आणि दयाळू असतो, परंतु दुसरीकडे या व्यक्ती कठोर सुद्धा बनतात. हे असं प्रेमळ, दयाळू आणि कठोर असं कॉम्बिनेशन आपल्याला कर्क राशीमध्ये पाहायला मिळतं. कर्क राशीचं जे प्रतीक आहे ते म्हणजे खेकडा. त्यामुळे या व्यक्ती आपल्या ध्येयाला चिकटून बसतात. धर्म, जाती, पंथ याचा विचार न करता या व्यक्ती कुणाच्याही बरोबर मैत्री करू शकतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. ग्रहणशक्ती, आकलनशक्ती, स्मरणशक्तीचं वरदान यांना मिळालेलं असतं. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीशी या व्यक्ती जुळवून घेत असल्यामुळे या व्यक्ती
अत्यंत चांगल्या पद्धतीनं संसार करू शकतात. प्रसन्न व्यक्तिमत्व असल्यामुळे या व्यक्ती अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय होतात. प्रचंड चांगली इच्छाशक्ती, संघटन चातुर्य, उत्कट ध्येयवाद आणि दूरदृष्टी हे गुण यांच्यामध्ये असल्यामुळे या व्यक्ती लोकप्रिय होतात. परंतु जर काही रास बिघडली तर मात्र हे असे गुण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जर ही रास बिघडली तर या व्यक्ती अस्थिर आणि जास्त प्रमाणात लहरी होतात. या व्यक्ती अचानक रडायला सुरुवात करतात, चुकीचे निर्णय घेतात, अत्यंत अस्थिर स्वभावाच्या या व्यक्ती बनू शकतात. सतत नेहमी निगेटिव्ह विचार करत राहतात आणि त्यामुळे कर्क रास ही कधी कधी बिघडू सुद्धा शकते, हेही लक्षात घ्यायला हवे. कर्क राशीचा अंमल हा छाती, वक्षस्थळ, आपले स्वतःचे मन आणि द्रव पदार्थ तसेच जठरामधील पित्तरस यावर कर्क राशीचा अंमल आहे आणि त्यामुळे पचन संस्था, श्वसन संस्था याचे आजार कर्क राशीच्या व्यक्तीला होऊ शकतात. त्याचप्रमाणे अस्थमा, गॅस ट्रबल असेही आजार यांना होतात. या व्यक्तींनी कधीही मद्यपानाचं व्यसन करू नये, अन्यथा हे व्यसन लवकर सुटत नाही. त्यामुळे कर्क राशीने जरा सांभाळून राहिलेले बरे. या आधुनिक युगामध्ये अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत, परंतु तरीही कर्क राशीनं जर का कोणते व्यवसाय करायचे असतील तर लिक्विड पदार्थांचे म्हणजे पाणी, दूध यांचाही व्यवसाय या व्यक्ती करू शकतात. त्याचप्रमाणे पांढरे पदार्थ, चांदी, मोती, चांदीचे दागिने, रेशीम अशा पद्धतीने या व्यक्ती व्यवसाय करू शकतात. चहा कॉफीचे हॉटेल किंवा स्टॉल यांचेही व्यवसाय करू शकतात किंवा पाईपलाईन, नळ, टँकर, पाण्याचे माठ असेही यांचे व्यवसाय असू शकतात. त्याचप्रमाणे हॉटेल, रेस्टॉरंट, चहा कॉफीचे स्टॉल, दुधाची डेअरी, दूध डेअरीचे व्यवसाय, दूध डेअरीमध्ये नोकरी करणे किंवा आता मी जे जे सांगितलं त्या सर्व ठिकाणी नोकरी करणे हे सुद्धा या व्यक्ती करू शकतात. त्याचप्रमाणे मत्स्यालय किंवा पाटबंधारे विभागामध्ये या व्यक्ती चांगल्या पद्धतीनं कार्यरत असतात. यांचा स्वभाव प्रेमळ आणि दयाळू असल्यामुळे या व्यक्ती परिचारिका, आया, सल्लागार बनू शकतात. त्याचप्रमाणे महिलाश्रम, वृद्धाश्रम, सेवाश्रम, पाळणाघर या व्यक्ती चालवू शकतात. आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा या व्यक्ती असू शकतात. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार हे शुभ वार आहेत. तर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग पांढरा, क्रीम, तांबडा आणि पिवळा हे शुभ रंग आहेत. शुभरत्न मोती, माणिक आणि हिरा हे आहेत. तुमची स्वतःची जर का कर्क रास असेल किंवा तुमच्या घरातून किंवा तुमच्या मित्रमंडळींमध्ये जर का कुणाची कर्क रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे हे माझे वर्णन बरोबर आहे का ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मी आपली रजा घेते. धन्यवाद.